महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे आणि ही बातमी आहे परिवहन विभागाकडून येत आहे. परिवहन विभाग. आणि ती बातमी काय आहे तर आपण जे वाहनधारक आहेत महाराष्ट्रातील, तर ज्या कुणाला वाहन चालवताना नियम मोडल्यामुळे जे चलन्स आलेले आहेत, जे अजूनही पेड केले नाही आहेत, पेंडिंग आहेत, त्यांच्यासाठी आहे. आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणास्तव एक नियम मोडल्यामुळे, ट्रॅफिक रूल्सचे नियम मोडल्यामुळे आपल्याला चलन बसतात, चलन येतात. आपण जे अजूनपर्यंत पेंडिंग आहेत, भरलेले नाही आहेत, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. तर ही आनंदाची बातमी काय आहे या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. माझं नाव निलेश. आपण पाहताय प्रतिप्रश्न. तर महाराष्ट्र परिवहन विभागाकडून अशी बातमी येत आहे की आपल्यासाठी एक योजना तयार केली जाते. जे वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी एक योजना तयार केली जाते आणि ती योजना आहे चलन माफी योजना. तर चलन माफी योजनेमध्ये आपल्याला हे फायदे आहेत की आपल्या जे चलन पेंडिंग आहे, आपण जे भरलेले नाही आहेत ते आपण भरावे, त्याच्यासाठी आपल्याला 25 ते 75% डिस्काउंट मिळणार आहे. आणि ही योजना आता कधीपर्यंत लागू होणार आहे त्याचं काय अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही आहे, परंतु ही योजना लवकरात लवकर लागू होणार आहे. आणि केव्हा ही योजना लागू होते, कृपया मित्रांनो आपण ही योजनेचा लाभ घ्या. आणि आपल्यावर आलेले चलन आहेत, कुणाचे 1000, 2000, 5000, 20000 पर्यंत जे चलन आहेत त्याच्यावरती जी काही परिवहन योजनाकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून जी योजना चालू करण्यात येत आहे ते या योजनेचा लाभ घ्या. 25 ते 75% आपल्याला या योजनेमध्ये सूट मिळणार आहे, जे काही आपले चलन आले आहेत त्याच्यावरती. आपण प्रत्येक घरातील एखाद्या व्यक्तीने एखादी गाडी घेतलेलीच असते आणि त्या गाडीवरती एक ना एक चलन बसलेलं असतं. कुणाकडे बाईक असते, कुणाकडे कार असते, रिक्षा असतो, टॅक्सी असते, ट्रक असतो, कार असते, जे काही असतं व्हॉटेवर. प्रत्येकाला काही ना काही नियम मोडल्यामुळे एक चलन तरी बसलेलाच असतो. साधारण एक चलन असतो की एकापेक्षा जास्त ही चलन बहुतेक जणांना आलेलेच आहेत, जे त्यांची पेंडिंग आहेत, अजूनपर्यंत त्यांनी भरलेले नाही आहेत. तर ही योजना चालू झाल्यापासून आपण कृपया लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या. जे काही परिवहन विभागाकडून आपल्याला जे काही सवलत मिळेल या योजनेचा लाभ घ्या. 25 ते 75% सवलत मिळणार आहे. आणि या सवलतीचा बेनिफिट महाराष्ट्र सरकारला यासाठी करायचं आहे कारण की पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुंबईसह एकूण 25,000 करोड रुपयाचा चलन पेंडिंग आहे, जे वाहतूकदारांकडून मिळालेलंच नाही आहे. आणि एकट्या मुंबईमध्ये 1000 कोटी रुपयांचं चलन पेंडिंग आहे. बाईकवाले असेल, टॅक्सी, रिक्षा, कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण चुकून नियम मोडले जातात. कधी आपण काही कुठल्या कामासाठी आपण गाडी लावतो, नो पार्किंगमध्ये असते, ती जागा आपल्याला माहिती नसतो आणि आपले ट्रॅफिक पोलीसवाले येऊन आपल्याला त्याच्यावरती फाईन बसवून टाकतात, जो चलन आपला पेंडिंग असतो. असेच बरेचसे आपल्याकडून नियम मोडले जातात. कधी सिग्नल जंप करणं असो, झेब्रा क्रॉसिंग असो, पार्किंग कुठेही गाडी पार्क करणं असो, ओव्हर स्पीड असो, गाडीची कागदपत्रे असो, PUC वगैरे जे काय असतील, प्रत्येकाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीने चलन मिळालेलंच असतो. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार आता हे पैसे कसे काढायचे त्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून आणि महाराष्ट्र परिवहन योजनाच्या डिपार्टमेंटकडून, खात्याकडून आपल्याला सूट देण्यात येणार आहे. तर त्या सूटचा लाभ घ्या. या योजनेचं नाव आहे, ही योजना खूपच लाभदायी आहे. आणि ही जी योजना आहे चलन माफी योजना, ती लवकरात लवकर परिवहन विभागाकडून सुरू होणार आहे. तर आपण या योजनेचा नक्कीच लाभ घ्या आणि आपल्यावर असलेले चलन 25 ते 75% कमी करून घ्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये द्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.